मित्रांनो नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जळगावच्या रस्त्यांबद्दल. जळगावच्या रस्त्याबद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे असं वाटतं की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आणि याच रस्त्यांमुळे जळगावचं तापमान वाढलेलं आहे. जळगावमध्ये गेल्या काही दिवसापासून रस्त्यावरून एक युद्ध सुरू आहे आणि युद्धही असं की प्रशासन विरुद्ध प्रशासन, म्हणजे ज्यांची सत्ता आहे तेच सत्तेवाले आपल्या वरच्या सत्तेवाल्यांशी भांडत आहे रस्त्यांसाठी. मुळात प्रश्न असा आहे की जळगाव हे एकेकाळी औरंगाबादच्या पुढे होतं, म्हणजे आजच्या संभाजीनगरच्या. कालांतराने आमचे नेते कमी पडले व त्याची दूरदृष्टीसुद्धा कमी पडली. सुरेदादा जैन होते तोपर्यंत काही नीटनेटकं होतं. नंतर ज्या प्रकारे सर्व सुरू झालं आणि चढाओढची जी एक राजकारण म्हणा ते सुरू झालं, त्याच्यानंतर फार गंभीर अवस्था या जळगावची झाली आणि पाहता पाहता या जळगावमध्ये राजकारण शिंगेला पोहोचलं आणि राजकारणाने या जळगावचा सत्याबोळ केला, सत्यानाश केला असं म्हणावं तरी चालेल. किंबहुना 10 वर्षापासून किंवा 15 वर्षापासून असं समजूया, या जळगावकरांचे हाल अत्यंत बिकट होत चाललेले आहे. पाहता पाहता गल्ली बोळातले रस्ते सुद्धा चाळणीसारखे झालेले आहे. घरातून निघताना हा प्रश्न पडतो, जायचं कुठून आणि यायचं कुठून. एवढे पावसाळ्यात ते एवढे डबके असतात की घराच्या आजूबाजूला इतके डबके असणं म्हणजे डासांना निमंत्रण आणि वेगवेगळ्या रोगराईला निमंत्रण. मात्र याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. आपल्या आमदारांवर आरोप होत आहे की त्यांनी 2 कोटी रुपयाचा रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला, असा आरोप समोरचे लोक करताय. म्हणजे की सुनील महाजन जे असतील त्यांनी परवा प्रेस घेतली, त्यांनी त्या प्रेसमध्ये हेच सांगितलं की त्यांनी रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला, त्यांनी आपल्या जावयाला प्रमोट केलं, किंबहुना त्यांना भरपूर कामं मिळवून दिले, असे बरेचसे आरोप त्यांनी केले. नंतर राजू मामांनी सुद्धा प्रेस घेतली. राजू मामा आपले लाडके आमदार, त्यांनी सुद्धा सांगितलं की हे सगळं खोटं आहे. त्यांनी तर आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवण्याची शपथ सुद्धा घेतली की हे सगळं खोटं आहे. त्यांनी मुद्देसहित बोलावं, त्यांनी त्याचे पुरावे द्यावे असं त्यांनी एक जाहीर आव्हानच केलं आहे. आणि पुरावे नाही दिले तर मग तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही असं सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. मात्र रस्त्यांचं राजकारण इतक्या जोरात चालू आहे की असं वाटतं की पुढची विधानसभा जी आहे येत्या 2 महिन्यावर ठेपलेली आहे, तेही विधानसभा कशी गाजेल, किती आरोप प्रत्यारोप होतील हे ते वेळेस सांगणार आहे. मात्र दोन्हीकडनं प्रेस घेण्यात आल्या. इकडनं सांगण्यात आलं की भ्रष्टाचार झाला, तिकडनं सांगण्यात आलं की आम्ही काहीच केलेलं नाही आहे. मात्र कुठेतरी जळगावकर याच्यामध्ये मधात कुठेतरी एका प्रकारे पिसल्या जात आहेत असं म्हटलं तरी चालेल. कारण लोकांना मूलभूत सुविधापासून लोक दूर आहेत. प्रशासन DPDC असते असो किंवा अजून कोणत्या मीटिंग असो, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या घोषणा होतात, मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात, मात्र होताना काही दिसत नाही. मात्र आता आपण बघू की काय आरोप प्रत्यारोप झाले, कोणी कोणावर कसे आरोप केले. हे आरोप आमचे नाही आहेत, हे आरोप एकमेकावर दोघांनी केलेले आहेत. ते बघूया काय आरोप आहे आणि तुम्हीच निर्णय घ्यावा की पुढच्या विधानसभेला कोणाला निवडून द्यायचं आणि कोण तुमचा उत्कृष्ट नेता होऊ शकतो. चला तर बघूया कोण काय म्हटलं ते. आज मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आमदारांवर गंभीर आरोप केलेले आहे. जळगाव शहरातल्या रस्त्यांवरून असतील किंवा वेगळ्या गोष्टींवरून नेमकी काय वस्तुस्थिती आहे? तुम्ही बघाल जळगाव शहरामध्ये अतिशय रस्त्याची भीषण परिस्थिती झालेली आहे. जळगाव शहरामध्ये 6 महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते सुद्धा आता ठिकाणाला राहिलेले नाही. जे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरण म्हणून केले त्यांच्यावर डांबर ओतण्याची वेळ आलेली आहे आणि ते डांबर ओतल्यानंतर ते सुद्धा 15 दिवसांनी तिथून वाहून जात आहे. म्हणजे अतिशय गंभीर परिस्थिती रस्त्यांची निर्माण झालेली आहे. टक्केवारीच्या गणिताने या जळगाव शहरातील रस्त्यांचं गणित बिघडलेलं आहे. हायवेचा विषय असेल आपला कोठेनगर ते कालिंका माता मंदिर, तर इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा आमदारांनी चिरीमिरी करून घेतली आणि त्यामुळेच त्या काम निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं. तुम्ही बघाल तर संपूर्ण हायवे आता खड्डेमय झालेला आहे आणि अनेक ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे. पुन्हा त्या ठिकाणी काम करता 15 दिवसांनी तेच काम परत निघून येतं वरच्यावरती. अशा निकृष्ट दर्जाच्या कामाच्या संदर्भात आम्ही आमदारांना प्रश्न विचारलेले. रस्त्याच्या हायवेच्या कामामध्ये आमदारांनी 2 कोटी रुपये कमिशन घेतल्याचा मी स्पष्ट आरोप त्यांच्यावर आपल्या माध्यमातून करतोय. जर या कामांमध्ये जर गुणवत्तापूर्वक कामं होलेली असती तर ही वेळ आली नसती, परंतु ही वेळ त्याच्यामुळे झालेली आहे. दुसरा विषय रोजगाराचा विषय होता. 300 कोटीची गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला साधा विद्युत पुरवठा करण्यास लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सपशेल अपयशी ठरलेले आहे आणि त्यामुळे
इतका मोठा प्रोजेक्ट पुण्याला शिफ्ट झाला, ही बाब दुर्दैवाची आहे आणि ह्या सर्व पापाचे भागीदार आमदार आहेत. हो, तुम्ही एका बघायला गेलं महापालिकेचे रस्ते हे पीडब्ल्यूडीच्या केव्हा वर्क करण्यात आले होते, याचा काही ठराव वगैरे पास झाला होता? हे ज्या वेळेस आमदार म्हणून त्यांनी ज्या वेळेस निधीचा विषय केला असेल, म्हणजे जवळपास 21 पासून त्यांना ज्या वेळेस वाटलं की महापालिकेने काम करायचंच नाही, त्या वेळेस त्यांनी ते रस्त्यांचे निधी आणलेला असेल, त्या रस्त्याचे त्यांनी रस्त्यासाठी ठराव मागितलेले होते. परंतु शहरात विकास कामं झाली पाहिजे हीच व्यापक भूमिका स्वीकारून त्यांना एनओसी दिल्या गेल्या. परंतु त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचारामुळे रस्त्याचे 3 तिरा झाले. भाऊ, तुम्ही असं एक बोललेले आहे की ज्याप्रमाणे राज्य शासनाने लाडकी बहीण योजना काढली, तर या ठिकाणी लाडका जवळ या ठिकाणी ही योजना आहे. जावयासाठी सगळ्या रस्त्यांची कामं घेतली गेली का? त्याच्यामुळे ते निकृष्ट दर्जाचे झाले असं वाटतं का तुम्हाला? हो, लाडका जवाई जो आहे ना, त्या लाडक्या जवाया पायरीच जळगाव शहराचा सत्य. कोणाचं जावई? आमदारांचं सांगतोय ना, आता तो आपला राहिला तर तेवढी आमदार त्यांना जवळ घेणार आहे. आमदारांचे जवाई असल्यामुळे आता ह्या आमदारांच्या जवायांचा उद्योग काय आहे, हे कायम पीडब्ल्यूडीला मुक्कामी असतात, तिथं कॉन्ट्रॅक्टरांना भेटणे, त्यांच्याकडून वसुली करणे आणि वसुली जमा करणे, हे आमदारांच्या जवळचे उद्योग आहे. जर तुम्हाला शासनाने 5 कोटी निधी दिला तर तो 5 कोटी निधी किमान कुठल्या तरी एका रस्त्यावर टाका किंवा गटारींवर टाका, परंतु त्याचे 20-20 लाखाचे तुकडे करायचे, ते फेडरेशनला द्यायचे किंवा पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून शिफारशी कामं करायचे, असे उद्योग आमदारांनी केलेले आहेत आणि या जवाया पायरी या शहराचा सत्यानाश झालेला आहे. आता या संदर्भातली आपली आक्रमक भूमिका काय राहणार आहे पुढच्या काळात? आम्ही पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मोर्चा शिवसेना उभाटा या पक्षातर्फे नेणार आहोत आणि त्यांना जाब विचारणार आहे, जर रस्ते तुम्ही बनवणार असाल तर याची डागडुजी करण्याचं काम कोणाचं आहे? हो, अशी देखील चर्चा. जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो 61,000चा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही. आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जिव्हाळी लागला असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करताय. माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील, राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा. आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार झालेली आहे. जनतेला माहीत असतं की काम करणारा कोण व्यक्ती आहे आणि म्हणून आपण विकासाची स्पर्धा करूया. आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी त्यांची जाहीर माफी मागेल आणि नाहीतर त्यांनी माफी मागावी. दुसरं, विकासाच्या संदर्भात मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपण जळगाव शहरात माहिती अधिकारमध्ये महापालिकेमध्ये सर्व नागरिकांना माहिती अधिकाराचे राईट्स आहे. आपण जनतेने माहिती अधिकार जळगाव महापालिकेत मागावे आणि किती निधी आला. जळगाव महापालिकेच्या मागच्या वेळेला देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री असल्यापासून तर मला वाटतं जळगाव महापालिका कर्ज नील करण्यापासून, JDC बँक कर्ज नील करण्यापासून, शिवाजीनगरचा ब्रिज असेल, पिंपऱ्याचा ब्रिज असेल, याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं. राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकाराने मागावं, त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची, मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे. माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे. डर्टी राजकारण करू नका, स्पर्धा करा, विकासाची स्पर्धा करा. डर्टी राजकारण लोकांना आवडत नाही. लोक सुज्ञ लोक आहेत, लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय. मी तर परत सांगेल जनतेला, तुमच्या नजरेत राजूमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते. जनतेने 2 वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल. कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो, कोणाशी आरेरावी करत नाही. कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला. म्हणून माझी विनंती आहे जनतेला, ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत 365 दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा DPDCमध्ये जो प्रयत्न केला, आम्ही आयुक्ताला रस्ते, महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या 50-50 लाखाच्या
23 मेला जे ठराव झाले होते 50 प्रत्येक प्रभागाला 50 लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे, ते त्यांनी महापालिके प्रशासनाने लेट केलं. आणि मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको, आणि DPTC असेल का विधानसभा असेल, हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे. आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना दाखवून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो, जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो, DPTC सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं ते गैर नाही आहे. आम्ही एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर हे लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे, तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे. आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर, तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे. त्यांनी पुराव्यासहित यावे, नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे, पण मी डर्टी राजकारण करणार नाही. त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे. पण मी परत सांगतो की मला डर्टी राजकारण पटत नाही. कारण मी ह्या मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे, आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये, डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली.